यायला लगेच. महाकालीला शिवनेरीच्या शिवाई देवीला रायगडच्या शिरकाई देवीला एक मुद्रा भगव्या झेंड्याला दुसरा मुद्रा खरे पट्ट्याला पायावर डोई शिवाजींच्या मराठ्यांच्या महिपतीच्या भोसले गुळीच्या छत्रपतीच्या हो छत्रपतीच्या हो छत्रपतीच्या हो भोसले गुळीच्या छत्रपतीच्या हो छत्रपतीच्या हो छत्रपतीच्या हो छत्रपतीच्या हो. महाराष्ट्र मर्द मराठ्यांचा हा महाराष्ट्र पुरुष अति प्राचीन कधी काळचा हा दक्षिणापथ दंडकारण्य या नावानेही ओळखला जात असे. या भूमीत पावन पाय फिरले ते रामकृष्णाचे. इथं नांदत होते ठेंगणे काळसर मावळे. कोकणच्या समुद्र तीरापासून वेरूळच्या कैलास लेण्यांपर्यंत महाराष्ट्राचे वैभव विस्तारले होते. सुखानं नांदत होता आणि गात होता.
झाला. पठारांच्या टोळीनं महाराष्ट्राची राख रांगोळी केली. महाराष्ट्र तोडला, महाराष्ट्र फोडला, महाराष्ट्र लुटला, महाराष्ट्र भरडला. या पठारांचा भोरक्या होता अल्लाउद्दीन खिलजी. रामदेवराव यादव, प्रौढ प्रताप चक्रवर्ती, देवगिरीवर पुरंदर, पृथ्वी वल्लभ राजाधिराज रामदेवराव. उतार दिया ना नक्शा, आ गए ना घुटनों पर हमारे तलवे चाटने के लिए. मलिक, अल्लाह कितना रहमदिल है. जिहाद की पाक तमन्ना मन में लेकर हम यहाँ आ तो गए और देखते देखते सारा मुल्क हमारे मुट्ठी में आ गया. हुजूर, इस तरह एक दिन ये सारा हिंदुस्तान हमारे कब्जे में आ जाएगा. खामोश, हिंदुस्तान को कब्जे में लाने के सपने देख रहे हो मलिक. इतना आसान नहीं है ये रामदेवराव हमारा गुलाम तो बन गया, लेकिन इसका बेटा शंकर देव लोगों के मन में बगावत की चिंगारी सुलगा रहा है. हुजूर, इस चिंगारी को हम बुझाएंगे. उस चिंगारी को भड़काओ, इस तरह भड़काना कि इसी चिंगारी से शोले बरसेंगे और उन शोलों की आग में जलेगा ये महाराज. जलने दो इसे, शमशान बना दो. काफरों के इस हिंदुस्तान का कब्रिस्तान होना चाहिए. जाओ, लगा दो आग. देवगिरी में जुम्मा मस्जिद की नींव खोलो, फिर इस भूमि को अल्लाह की पाक सल्तनत बनाएंगे हम. यही हमारा जिहाद है, जिहाद. सारी वैभव संपन्न महाराष्ट्राची, या महान राष्ट्राची राख रांगोळी झाली. संपले इथले शौर्य, म्यान झाल्या तलवारी, गेली ती रग, गेली ती युद्धश्री गेली. शंभू महादेवांसारखा संतापणारा महाराष्ट्र कोलमडून पडला. महाराष्ट्राचा आकाश काळवंडून गेलं. त्या गुलामगिरीच्या काळ्या कुट्ट ढगाने पार घेरून टाकलं. पण याच काळ्याशा ढगातून बरसणाऱ्या त्या हिरव्या बारिशीतून एक मशाल कर्नाटकात तग धरून होती. हरिहर बुक्क या बंधूंनी स्थापन केलेले विजयनगरचे साम्राज्य वैभवात नांदत होते. या साम्राज्याची सत्ता गाजत होती ती अर्ध्या भारत खंडावर. हे हिंदू साम्राज्य खूपत होते, हे हिंदू साम्राज्य खूपत होते इथल्या सुलतानी शहाना उरात घुसलेल्या भाल्यासारखे. आणि एक दिवस अली आदिल शहा, इब्राहिम कुतुब शहा, अली बरीद शहा आणि रामराजाचा हाडवैरी हुसेन निजाम शहा असे सारे सुलतान एकत्र आले. त्यांची फौज निघाली विजयनगरचा नायनाट करण्यासाठी. या सुलतानी वादासमोर उभा होता सिंहासारखा सम्राट, राजा रामराजा.
वीरांनो, आज आपल्याला लढायचंय या हरामखोर सुलतानांशी. आपल्या राष्ट्राचं, आपल्या देशाचं स्वातंत्र्य मातीमोल करणाऱ्या या परकीय यवनांशी. बहादरांनो, उचलू द्या तुमच्या समशेरी, तळपू दे तुमचे भाले, फडकू दे तुमचे ध्वज आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी. कळू दे तुमचे शौर्य, समजू दे तुमची मर्दानगी, भिजू दे तुमची अंग शत्रूच्या उष्ण रक्ताने. झेप घ्या या उन्मत्त हत्तीच्या गंडस्थळावर. उधळून टाका हा यवनी चक्रव्यूह. हर हर महादेव. किसने पकड़ा इस शेर को? है? भाई हुसैन, तुम्हारे इस हाथी ने दस्त किया राम राजा को. नहीं तो ये शेर खा जाता हमें. शेर शेर ठीक से पकड़ो, ठीक से पकड़ो, दबोच रखो इसे, नहीं तो. अब क्या करेंगे इसका हुसैन भाई? चढ़ाओ उस काफर के सिर को भाले पर और घुमा दे दो सारे हिंदुस्तान में. देखने दो उन काफरों को उनका सम्राट. तालिकोटच्या युद्धात पराभव पत्करावा लागला. सुलतानाने विजयनगरची दानादान उडवली. शेकडो वर्षांच्या कारागिरीतून तयार झालेले भव्य राजवाडे, उंच गोपुरे, हिरे, माणिक, पाचू, मोती यांनी भरभराटीला आलेली बाजारपेठ लुटली गेली. घरांच्या घावाने पाषाणी मूर्त्या भग्न झाल्या आणि भूमिपुत्रांच्या स्वातंत्र्याचेही यवनांच्या तलवारीखाली तुकडे तुकडे झाले. पराजयाचे जणू या देशाला ग्रहणच लागले. इथल्या मराठ्यांनी सुलतानांची चाकरी पत्करली. त्यांच्या तलवारी भिडू लागल्या त्या आपल्याच भाऊबंधांच्या समशेरीला. त्यापैकीच एक यादव कुलोत्पन्न सिंदखेडकर लखुजीराजे जाधवराव ही अहमदनगरच्या निजामशाहीत आपली समशेर गाजवत होते. पण त्यांचा पराक्रम सरत होता इथल्याच मराठ्यांना. यावेळी निजामशाहीच्या तख्तावर होता अली हसन
निजाम शहा. तुम बताओ. तुम्ही सांगा की. तुम बताओ. मी बोलतोस की पुढे, तुम्ही सांगा की. क्यों फतेह खान, क्या चल रहा है उधर? हुजूर, त्या लखोजी जाधवाचा पुंडावा वाढतच चाललाय. होय होय हुजूर. अहो तिकट तलवारीच्या जोरावर हा जाधवराव एक दिवस निजामशाहीच्या मुळावरच घाव घालील. हुजूर, हुजूर जर त्याला त्याच्या पिलावरीला संपवलं नाही तर मराठा स्वतःची पातशाही निर्माण करेल. सच है ये बात. उसे रोकना होगा. सरदार लखुजीराजे जाधवराव. क्यों लखोजी राजे निजाम शाह के खिलाफ बगावत कर रहे हो? कुणाच्या पाठीत खंजीर खुपसणं हे जाधवरावांच्या रक्तात नाही. त्याचं मीठ खावं त्याच्यासाठी कटून मारायची आवडत आहे आमची. हुजुरांच्या समोर बेअदबी. बेअदबी. आमच्या मनगटाच्या बळावर टिकलेल्या या निजामशाला आम्ही मुजरा करतो हे तुमचं भाग्य समजा. असल्या नालायक पातशाहीत राहायची आमची इच्छा नाही. वय निघतो आम्ही. मार दो इन बेईमान मक्कारों को. संपूर्ण टाका या जाधवांच्या टोळीला. तुकडे तुकडे करायला मराठ्यांचे. किती मारायचं या सुलतानांसाठी, किती लढायचं या परकीयांसाठी. महाराष्ट्राला लागलेला हा गुलामगिरीचा भाऊबंदकीचा फेरा थांबायचं काही नावच घेत नव्हता. काय नव्हतं या मराठ्यांकडे. शक्ती होती, युक्ती होती, पण इथंच होती आंधळी भक्ती. परकीयांसाठी इथले मराठे मरत होते, मारत होते, जीव खाऊन झुंजत होते, दिवसेंदिवस घोड्यांवरून दौडत होते. यातच होते श्रीरामाच्या वंशातील शिसोदे कुलोत्पन्न शहाजीराजे मालोजीराजे भोसले. शहाजीराजे भोसले कुलवंत.
आपण भातवडीच्या रणांगणात 2 बादशहांचे पराभव केले. तुमची आसमान फतेह झाली. आपल्या सोमशेरीला क्षणभरही तिच्या ज्ञानात राहवत नाही. आईशा आपल्या पराक्रमाच्या गाथा ऐकत ऐकत आमचे दिवस सरत असतात. राणी साहेब, ही जगदंबेची आणि शंभू महादेवाची कृपा. खरंय, पण कुणासाठी कुणासाठी हा पराक्रम आपण गाजवत आहात? महाराज, आपली समशेर ज्ञानातून बाहेर पडते ती स्वकीयांच्या रक्ताचा खोट घेण्यासाठी. आपण पार्थ पराक्रम गाजवता, पण कुणासाठी? आमचे दीप खेळोजी राजे भोसले यांच्या पत्नीला पळवून नेणाऱ्या महाबत खानासाठी, की भर दरबारात आमच्या तीर्थरूपाची कत्तल उडवणाऱ्या त्या निजामशाहीसाठी? सांगा सांगा, कुणासाठी हा पराक्रम आपण गाजवत आहात? मग काय करावं म्हणता आहात आपण? गेल्या 12 पिढ्यांची गुलामगिरी भिनली आहे इथल्या रक्तात. स्वराज्य आणि स्वातंत्र्य हे शब्दच इथले मर्द मराठे विसरले आहेत. निजामशाही, आदिलशाही आणि दिल्लीच्या तुर्कांची गुलामगिरी करण्यातच धन्यता वाटते या महाराष्ट्राला. राणी साहेब, आम्हालाही वाटतं सार्वभौम राजा व्हावं, सुवर्णाच्या सिंहासनावर बसावं, इथं रयतेचं राज्य स्थापन करावं. पण इथल्या भूमिपुत्रांची साथ मिळत नाही, हेच ना? कशी मिळेल महाराज, सांगा कशी मिळेल? काय देता तुम्ही त्यांना? त्यांच्या पोरीबाळी जुलमी सुलतान पळवून देता. काबाड कष्ट करून पिकवलेल्या उभ्या पिकात यांची खोडी चरतात. अन्नान्न दशाहून इथला बळीराजा मरत चाललाय महाराज, ज्या अंगात उभं राहायचं त्राणच नाही, तो लढणार कसा? सांगा ना, तो लढणार कसा? होय राणी साहेब, हेही खरंच. काहीतरी करायला हवंय. बंड करायला हवं. काय बंड? हो, बंड करायला हवं. बंड करायला पाहिजे या जुलूमशाही विरुद्ध. स्थापन करायला हवं इथल्या भूमिपुत्रांचं राज्य, आपलं राज्य, स्वराज्य. महाराज, तरच ही परिस्थिती बदलेल. रामराज्य निर्माण होईल, बळीराज्य निर्माण होईल. यासाठी हे जगदंबे, आई भवानी, मला पुत्र दे, मला पुत्र दे माते, मला पुत्र दे. भोसल्यांची भवानी आपली जुबानी जिवंत करेल. राणी साहेब, जगदंबेच्या आशीर्वादानं आपलं स्वप्न त्यांच्या हाताने पूर्ण झालेलं आपण पाहू. तुम्हाला काय बोलायचं?